आपण काय करतोय, जैसा देश वैसा देश. बरोबर. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. बरोबर. पण ऍक्च्युली मी सिरियस व्यक्तिमत्व आहे, बर. म्हणून इथपर्यंत पोहोचलो मी. सुपर. आता मी कुणाला तरी जाऊन सांगितलं असतं की मी गिव्हअप करतो राजकारण, मला 2 पैसे द्या तुम्ही, मी पिक्चर बनवतो, मला चांगलं 2 गाणी, 2 नट्या, 2 कॉमेडी सीन असं करून मी तिकडेही करतो. कारण ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी माझी तशी आहे, फिल्मी पर्सनॅलिटी आहे माझी, बरोबर. पण मी सिरियस आहे आणि मला जास्त करून समाजाच्या रिलेटेड कामं करायला आवडतात, पॉलिटिक्समध्ये करायला आवडतात. आणि जसं तू म्हटलीस की मला सगळंच नॉलेज आहे, तसं आपल्याकडे जी भृगुसंहिता म्हणून फार मोठी संहिता आहे, देवर्षी भृगूने लिहिलेली, त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. आता सुद्धा काही पॉडकास्ट मध्ये मी बघितलं होतं, आपल्याकडे किस्से असे झाले. हा सिरियसनेस आहे ना, त्या भृगुसंहितेमध्ये मला क्लीन अँड क्लिअर सांगितले की हा जो आत्मा होता तो गेल्या जन्मी राजाचा होता आणि मग तो तोरा माझा आहे. राजा हा घमेंडी असतो, तो राजाचा घमेंडीपणा माझ्यात आहे. माणूस म्हणून मी घमेंडी नाहीये, पण माझ्यातला राजा ज्या वेळेला जागृत होतो ना, त्यावेळेला मी घमेंडी होतो. आणि मी घमेंडी झाल्यानंतर मी कुठल्या नेत्याला, कुठल्या अभिनेत्याला आणि कुठल्या माझ्यावरती रील्स बनवण्याला, नालायक लोकांना कसं सुनावतो हेही तुला माहिती आहे. आपण काय करतोय, जैसा देश वैसा देश. बरोबर. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. बरोबर. पण ऍक्च्युली मी सिरियस व्यक्तिमत्व आहे, बर. म्हणून इथपर्यंत पोहोचलो मी. सुपर. मी कुणाला तरी जाऊन सांगितलं असतं की मी गिव्हअप करतो राजकारण, मला 2 पैसे द्या तुम्ही, मी पिक्चर बनवतो, मला चांगलं 2 गाणी, 2 नट्या, 2 कॉमेडी सीन असं करून मी तिकडेही करतो. कारण ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी माझी तशी आहे, फिल्मी पर्सनॅलिटी आहे माझी, बरोबर. पण मी सिरियस आहे आणि मला जास्त करून समाजाच्या रिलेटेड कामं करायला आवडतात, पॉलिटिक्समध्ये करायला आवडतात. आणि जसं तू म्हटलीस की मला सगळंच नॉलेज आहे, तसं आपल्याकडे जी भृगुसंहिता म्हणून फार मोठी संहिता आहे, देवर्षी भृगूने लिहिलेली, त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. आता सुद्धा काही पॉडकास्ट मध्ये मी बघितलं होतं, आपल्याकडे किस्से असे झाले. हा सिरियसनेस आहे ना, त्या भृगुसंहितेमध्ये मला क्लीन अँड क्लिअर सांगितले की हा जो आत्मा होता तो गेल्या जन्मी राजाचा होता आणि मग तो तोरा माझा आहे. राजा हा घमेंडी असतो, तो राजाचा घमेंडीपणा माझ्यात आहे. माणूस म्हणून मी घमेंडी नाहीये, पण माझ्यातला राजा ज्या वेळेला जागृत होतो ना, त्यावेळेला मी घमेंडी होतो. आणि मी घमेंडी झाल्यानंतर मी कुठल्या नेत्याला, कुठल्या अभिनेत्याला आणि कुठल्या माझ्यावरती रील्स बनवण्याला, नालायक लोकांना कसं सुनावतो हेही तुला माहिती आहे.